हे मी आज काहीतरी नवीन बनवते। त्यासाठी मी एक स्वीट कॉर्न घेतला, तो सोलून त्याचे दाणे काढून घेतले आणि ह्या तूट स्टिका। आता ह्या स्टिकांमध्ये आपण हे स्वीट कॉर्नचे दाणे अडकवणार आहोत या पद्धतीने। त्यात आपण ते खोचून घेऊया। तुम्ही पाहू शकतात मी या पद्धतीने ते करत आहे। छान दिसते ना? याच पद्धतीने आपण हे सर्व करून घेऊया। आता एका वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तयार केलेल्या स्वीट कॉर्नच्या स्टिका आपण त्यात टाकूया। पूर्ण त्यात टाकल्यानंतर त्या आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। आता तेल गरम करायला ठेवून तेल तापले की आपण त्यात एक एक टाकून तळून घेऊया। खूप वेळ नाही, 2 ते 3 सेकंदात या तळून जातात आणि मस्त क्रिस्पी अशा होतात। सर्व मी या पद्धतीने केलेले आहे आणि आता त्याच्यावर पास्ता मसाला हा टाकूया। थोडासा पास्ता मसाला, थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। करा हे तुम्ही आणि मला मेसेज करून सांगा। नक्की करून पहा, खूप छान लागते आणि खूप क्रिस्पी तयार होते। धन्यवाद।